तर कसे आहे तुम्ही मित्रांनो? तू घडात घालून याचा टाइम एवढा मागे का? आत्ता माहीत पडला मी एवढा लेट का होतो ना. समोरून गेली ट्रेन, पण टेन्शन घ्यायचं नाही, कारण की ती 10:15ची ट्रेन होती. उलट मी जास्त घेत नाही, जास्त देतो. काय टेन्शन, काय विचार करतात ना. पोचलो स्टेशनावर ना, थोड्या वेळा ट्रेन आली ना. बिना तिकीटचा बसलो 1 नंबरच्या डब्यात. माहीत पडलं टीसीने हा माझा ब्लॉग बघितला. जाऊन दे ना. पालघरला उतरलो ना, जास्त गर्दी होती. मग काय, बसलो रिक्षात ना, पोचलो डायरेक्ट कॉलेज ना. कॉलेजला जाऊन पण कंटाळा आलेला. काय करू, जायला तर लागेल ना. आज पण जास्त कोणी नाही आलाय ना. हे बघा 2 सस्ते स्पायडरमॅन. मग काय, चालू लेक्चर मध्ये आपली खायची सोय केली ना. थोड्या वेळानंतर सुटला कॉलेज ना. बाहेर आलो ना, जर रस्ता मोकळा होता. हे मित्रांनो, पूर्ण रोड आता आमचा आहे आणि आम्ही चाललो घरी. आता मी डायरेक्ट रिक्षातून जाणार आहे, कारण की आता माणसं तर नाही मिळत स्टेशनवर जाण्यासाठी. गौरव हे वगैरे बाकीचे जे येणारे होते ते त्यांनी सुट्टी मारलं आहे. आणि आज मला गेलं तर खूप कंटाळा पण आलेला आहे कॉलेजला जाऊन ना. भाई माझ्या असे बाजूला जी रिक्षा जातात ना, ते खालचे पण मी सांगतो. जेव्हा ब्लॉग शूट करताना तो ब्लॉग टाकला ना मी, रिक्षा माझे या हातातून म्हणजे कॉर्नरला टच करून गेली ना. मोबाईल पडता राहिला. विचार करा भाई, तो ब्लॉग टाकू नाही शकला. म्हणजे तो ब्लॉगमध्ये काही सेन्स पण नव्हता, पण नाही टाकलं ते, नशीब करा. आणि आता डायरेक्ट आपण रिक्षा उभी करतात तिकडे जाऊ. तर काय सर्वात चॅलेंजिंग काम आहे म्हणजे आम्हाला रिक्षा भेटणार. हे बघा, ही रिक्षा भरलं आहे, ही रिक्षा भरलं आहे. इकडे आता रिक्षा येणार नाही. हे बघा, तिकडे एक रिक्षा गेली. म्हणजे मेन चॅलेंज तर म्हणजे मेन काम तर म्हणजे जायचं आमचा हाच आहे की रिक्षा म्हणजे आम्ही आलो आहे लवकर. म्हणजे आता 3 वाजले, 3:15ला च्या आसपास काहीतरी रिक्षा भेटली लवकर, नाही तर थोडा लेट जायला आहे. बघा अशी रिक्षा, ती बघा रिक्षा गेली. ती रिक्षा म्हणजे इकोमध्ये जाऊ शकतो एवढाच की नुसता बसून ठेवतो आणि गरम पण खूप होईल म्हणून नाही जात. ठीक आहे, आता आपण रिक्षात बसतो, बघू भेटली तर भेटली, नाही तर ना. 15 मिनिटानंतर आली रिक्षा ना, त्यात बसलो. मग काय, पोचलो घरी ना. आपण भेटूया पुढच्या ब्लॉकला.